तर तुम्हा सर्वांना जय श्रीराम जय श्री महाकाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा नवीन ब्लॉग असा आहे की मी तुम्हाला आमच्या ताडदेवमधले जेवढ्या मूर्ती आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. म्हणजे जे मोठे मोठे असे मंडळ आहेत तेच तुम्हाला दाखवतो. तर सध्या जर आपण पहिले चाललो आहे ताडदेवचा राजा, तर तुम्हाला तिकडेच जाऊन डायरेक्ट भेटतो. तर चला आपण तिकडेच जाऊ. आता फायनली मी आतमध्ये तर एंट्री केली आहे. तर आता तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतो कसं काय डेकोरेशन आहे. तर जाऊ आतमध्ये. तर मी तुम्हाला जाऊन आता आतमध्ये दाखवतो काय आहे. सो हे बघा. सो इथं फक्त एंट्री आहे. आता फायनली ताडदेवचा राजा दर्शन तर झालं आहे. आता आपण चाललो आहोत वर्धीचा राजाला, ज्यांचं आहे 50वं वर्ष यावर्षी. त्या लोकांनी डेकोरेशन म्हणजे वा, म्हणजे तुम्ही बघा फक्त. मी तुम्हाला काहीच सांगत नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट मी तिकडे जाऊन डेकोरेशन दाखवतो. आता सध्या पहिले तर तुम्ही गेट बघा त्यांचा यावर्षीचा कसा आहे. सो हा त्या लोकांचा गेट आहे यावर्षीचा. गेटचे तर मी एवढे काही शॉर्ट्स घेत नाही. गेटचे एवढे काही शॉर्ट्स तर घेत नाही मी. तर बघा वर्धीचा राजा. चला जाऊ आता. सो आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत वर्धीचा राजाच्या इथे. तर तुम्हाला मी घेऊन जातो आतमध्ये. ते बघा. सो आता मी तुम्हाला डेकोरेशन सांगतो. ते लोकांनी डेकोरेशन 12 ज्योतिर्लिंग केले आहेत. 12 ज्योतिर्लिंग.
बघितलंच असेल 12च्या 12 ज्योतिर्लिंग या लोकांनी बनवले आहेत. म्हणजे किती कष्ट घेतलं असेल तुम्हाला माहिती नसेल ती गोष्ट. बट बिचारे एवढे मेहनत करत होते. मी स्वतः बघत होतो कारण माझा एरिया लागतो हा. तर ते लोक दिवस रात्र एक करून टाकलेले ते लोकांनी. सो आता फायनल आउटपुट तर तुम्ही बघितलाच असेल. या नक्की जा. ताडदेव पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. तिकडे या, तुम्हाला माहिती पडेल की लाईक तुम्हाला गेट बघताच माहिती पडेल की यांचं 50वं वर्ष आहे. तर आता फायनली वर्धेचा राजाचं पण झालं आहे. आता आपण जातो आहे ताडदेवचा विघ्नहर्ता. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो ताडदेवचा इच्छापूर्ती. तर चला जाऊ. बाय बाय. आपण फायनली पोचलेलो आहे. सो आता आपण फायनली पोचलेलो आहे ताडदेवचा इच्छापूर्तीला. तर तुम्हाला मी दाखवतो ताडदेवचा इच्छापूर्ती. चला जाऊ आतमध्ये. आपण चाललेलो आहोत ताडदेवचा विघ्नहर्ता. सो आता फायनली आपण गेटवर आलेलो आहे. सो हे बघा, महाराष्ट्र नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आता जाऊ आतमध्ये. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन. एक शेवटचा गणपती राहिलाय, म्हणजे तुळशीवाडीचा महाराजा. मी तुम्हाला तुळशीवाडीचा महाराजा दाखवायला नेतोय. चला जाऊ डायरेक्ट तुळशीवाडीच्या महाराजाला. चला जाऊन दाखवतो तुम्हाला तुळशीवाडीचा महाराजा. तुळशीवाडीच्या महाराजाला. तर हे बघा तुळशीवाडीचा गेट तर नाही आहे, तर डायरेक्ट एंट्री आहे. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सो आता जसं की तुम्ही पाहिलंच असेल तुळशीवाडीचा महाराजा. तुळशीवाडीच्या महाराजाचं सांगायचं झालं म्हणजे ती मूर्ती पूर्णपणे ती मूर्ती टिश्यू पेपरनी बनवलेली आहे.
25 फूट उंच मूर्ती टिश्यू पेपरनी बनवली आहे. ती आमच्या ताडदेवमधली किंवा ऑल ओव्हर मुंबईमधील ती सर्वात पहिली मूर्ती आहे जी 25 फूट उंच पूर्ण इको फ्रेंडली टिश्यू पेपरनी बनवलेली मूर्ती आहे. जर तुम्हाला मूर्ती आवडलीच असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अशी त्याच्या व्यतिरिक्त ताडदेवमधील कोणती अशी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली मूर्ती आहे ती देखील कमेंटमध्ये सांगा. तर मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय.